लवंग आणि कापूरचा गुप्त उपाय. घरात पैसा आणि बरकत येण्याचे सर्व मार्ग उघडतात. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुम्हाला हवं ते आकर्षित करणारे तमालपत्र जर कापूरसोबत जाळले तर? मित्रांनो, जर तुमच्या घरात सतत भांडणं होत असतील, पैसे येत असतील पण टिकत नसतील, कामात खूप अडथळे येत असतील, घरात उदास वातावरण वाटत असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, अजून एक महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर कदाचित तुम्हाला असा एक उपाय कळेल जो तुमच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडवू शकतो. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. कारण देवाचे नाव घेतल्याने आयुष्यात चमत्कार अनुभवायलाच मिळतात आणि घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. कारण या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला सांगणार आहे, जे उपाय केवळ घरातील नकारात्मकता दूर करत नाहीत, तर घरात लक्ष्मीचा स्थिर वास होण्यासाठी मदत करतात. पण व्हिडिओमध्ये पुढे सुरू करण्यापूर्वी एक छोटी विनंती. जर तुम्हाला देवधर्म, परंपरा आणि घरातील सुख समृद्धी वाढवणारे उपाय आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा. कारण असे मानले जाते की जो व्यक्ती अशा चांगल्या गोष्टींना समर्थन देतो त्याच्या आयुष्यातही सकारात्मक ऊर्जा वाढते. चला तर मग सुरुवात करूया. आजचा पहिला उपाय हा आहे लवंग आणि कापूर यांचा उपाय. हा उपाय विशेषतः मंगळवार आणि शनिवार या दिवशी केला जातो. भारतीय परंपरेनुसार लवंग ही अतिशय शक्तिशाली वस्तू मानली जाते. लवंगमध्ये अग्नितत्वाची ऊर्जा असते. पुराणांमध्ये असे सांगितले गेले आहे की जेव्हा एखाद्या ठिकाणी नकारात्मक ऊर्जा वाढते तेव्हा अग्नितत्व असलेल्या वस्तू त्या नकारात्मकतेचा नाश करतात. म्हणूनच अनेक यज्ञ आणि पूजा करताना लवंग वापरली जाते. मंगळवार हा भगवान हनुमंतांचा दिवस मानला जातो आणि शनिवार हा शनिदेवांचा दिवस मानला जातो. हे दोन्ही दिवस नकारात्मक शक्तींवर विजय मिळवण्यासाठी अत्यंत प्रभावी मानले जातात. म्हणून या दिवशी जर तुम्ही एक छोटीशी कृती केली तर त्याचा परिणाम तुमच्या घरावर नक्की दिसू शकतो. हा उपाय कसा करायचा? मंगळवार किंवा शनिवार संध्याकाळी देवघरात किंवा घराच्या मध्यभागी एक छोटा दिवा लावा. यानंतर 2 अखंड लवंगा घ्या आणि थोडासा कापूर घ्या. कापूर पेटवा आणि त्या ज्वालेमध्ये लवंग टाका. लवंग जळताना जो सुगंध घरभर पसरतो तो केवळ सुगंध नसतो. असे मानले जाते की त्या सुगंधामुळे घरातील नकारात्मक कंपनं नष्ट होतात. अनेक ज्योतिषतज्ञ असे सांगतात की घरात लवंग जाळल्याने वाईट नजर आणि नकारात्मक विचारांचा प्रभाव कमी होतो. आता इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. जर तुमच्या मनात एखादी खूप मोठी इच्छा असेल, जसे की नोकरी मिळणे, घरातील आर्थिक समस्या दूर होणे किंवा एखादे महत्त्वाचे काम पूर्ण होणे, तर तुम्ही हा उपाय अजून शक्तिशालीसुद्धा करू शकता. मंगळवारी सकाळी किंवा संध्याकाळी जवळच्या शिवमंदिरात जा. तुमच्या हातात एक अखंड आणि साबूत लवंग घ्या. मनात एकच इच्छा धरा आणि ती लवंग शिवलिंगावर अर्पण करा. असे मानले जाते की भगवान शिव अतिशय दयाळू आहेत. भक्त मनापासून प्रार्थना करतो तेव्हा त्याची इच्छा ते ऐकतातच. पुराणांमध्ये असे अनेक प्रसंग आहेत जिथे भक्ताने अगदी छोटी वस्तू अर्पण करून मोठे आशीर्वाद मिळवले. लवंग अर्पण करताना मन शांत ठेवा आणि फक्त एकच इच्छा करा. अनेक लोकांचा असा अनुभव आहे की काही दिवसांमध्येच त्यांच्या आयुष्यात बदल दिसू लागतो. आता पुढचा उपाय जो आहे तो आहे कापूर आणि दालचिनी यांचा. हा उपाय रविवार आणि सोमवार या दिवशी केला जातो.
दालचिनी ही फक्त स्वयंपाकात वापरण्याची वस्तू नाही. भारतीय आयुर्वेद आणि तंत्रशास्त्रात दालचिनीला अत्यंत पवित्र मानले जाते. दालचिनीमध्ये आकर्षणाची ऊर्जा असते, म्हणजेच सकारात्मक गोष्टी आपल्या जीवनात आकर्षित करण्याची दालचिनीमध्ये शक्ती असते. म्हणूनच अनेक लोक दालचिनीचा वापर धन आकर्षित करण्यासाठी करतात. रविवार हा सूर्यदेवाचा दिवस आहे. सूर्यदेव ऊर्जा आणि प्रगतीचे प्रतीक मानले जातात. सोमवार हा भगवान शिवांचा दिवस आहे. म्हणून या दोन्ही दिवशी जर दालचिनी आणि कापूर एकत्र जाळले तर घरात एक विशेष प्रकारची सकारात्मक ऊर्जा निर्माण होते असे मानले जाते. हा उपाय कसा करायचा? तर रविवार किंवा सोमवार संध्याकाळी एक छोटा कापूर पेटवा. त्यानंतर त्यावर दालचिनीचा छोटासा तुकडा ठेवा आणि त्या धुराला संपूर्ण घरात फिरवा. विशेषतः घराच्या प्रवेशद्वाराजवळ आणि स्वयंपाकघरात, कारण असे मानले जाते की घराचा दरवाजा हा ऊर्जा येण्याचा मुख्य मार्ग असतो आणि स्वयंपाकघर हे लक्ष्मीचे स्थान मानले जाते. जिथे अन्न तयार होते तिथे समृद्धी असते. म्हणून जर त्या ठिकाणी सकारात्मक ऊर्जा वाढली तर घरात धन टिकण्याची शक्यता वाढते. अनेक लोक सांगतात की हा उपाय केल्यानंतर घरातील वातावरण हलके वाटू लागते. आता पुढचा उपाय आहे तो आहे तमालपत्राचा. तमालपत्र म्हणजे तेजपत्ता. भारतीय संस्कृतीमध्ये तमालपत्राला विशेष स्थान आहे. प्राचीन काळात अनेक यज्ञांमध्ये तमालपत्र वापरले जात होते. असे मानले जाते की तमालपत्र हे वातावरण शुद्ध करते. म्हणून गुरुवार आणि शुक्रवार या दिवशी हा उपाय करणे अत्यंत शुभ मानले जाते. गुरुवार हा गुरुग्रहाचा दिवस आहे. गुरुग्रह ज्ञान आणि कुटुंबातील सुसंवादाशी संबंधित मानला जातो. शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस आहे. म्हणून या दिवशी तमालपत्र जाळल्याने घरातील नातेसंबंध सुधारतात असे मानले जाते. हा उपाय कसा करायचा? कापूर पेटवा आणि त्यावर एक तमालपत्र ठेवा. तो धूर घरात फिरवा, विशेषतः त्या खोलीत जिथे कुटुंबातील सदस्य जास्त वेळ एकत्र बसतात. असे मानले जाते की त्यामुळे घरातील तणाव कमी होतो आणि कुटुंबातील लोकांमध्ये प्रेम वाढते. पण मित्रांनो, आता मी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे. ही गोष्ट फार कमी लोकांना माहिती आहे की अनेक वेळा लोक ही चूक करतात. जर तुम्ही हे उपाय करत असाल तर घरातील स्त्रीने विशेष लक्ष द्यावे, कारण आपल्या परंपरेनुसार घरातील स्त्रीला लक्ष्मीचे रूप मानले जाते. जे घरातील स्त्री घर स्वच्छ ठेवते, देवाची पूजा करते आणि सकारात्मक विचार ठेवते, त्या घरात लक्ष्मीचा वास कायमच राहतो असे म्हटले जाते. म्हणून जर घरातील स्त्रीने हे छोटे छोटे उपाय मनापासून केले तर त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर होऊ शकतो. आता पुढे मी तुम्हाला अजून काही असे उपाय सांगणार आहे जे फार कमी लोकांना माहिती आहेत आणि ज्यामुळे घरातील धनप्रवाह वाढू शकतो. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढचा उपाय अनेक लोकांच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडवतो. मित्रांनो आणि बहिणींनो, आत्तापर्यंत आपण लवंग, कापूर, दालचिनी आणि तमालपत्र यांचे काही प्रभावी उपाय पाहिले. पण आता मी तुम्हाला जे उपाय सांगणार आहे ते अजूनही जास्त शक्तिशाली मानले जातात आणि अनेक लोकांच्या अनुभवांनुसार हे उपाय केल्यानंतर त्यांच्या आयुष्यात आर्थिक प्रगती सुरू झाली. म्हणून व्हिडिओ पुढे नक्की पाहत राहा, कारण पुढचा उपाय असा आहे जो फार कमी लोकांना माहिती आहे आणि हा उपाय आहे तमालपत्रावर इच्छा लिहिण्याचा. प्राचीन तंत्र आणि ज्योतिषशास्त्रात तमालपत्राला इच्छा पूर्ण करणारी वस्तू मानले जाते, कारण तमालपत्रामध्ये पृथ्वी आणि अग्नितत्वाची ऊर्जा असते. असे मानले जाते की जेव्हा आपण आपल्या मनातील इच्छा तमालपत्रावर लिहितो तेव्हा ती इच्छा विश्वाच्या ऊर्जेशी जोडली जाते. आणि हा उपाय कसा करायचा?
तर गुरुवार किंवा शुक्रवार संध्याकाळी एक स्वच्छ तमालपत्र घ्या. एक लाल रंगाचा पेन किंवा हळदीचा टिळा वापरा. त्या तमालपत्रावर तुमची एकच इच्छा लिहा. उदाहरणार्थ, घरातील आर्थिक समस्या दूर व्हाव्यात, घरात सुखशांती वाढावी, नवीन नोकरी मिळावी किंवा मग अजून तुमची इच्छा असेल. आणि यानंतर देवघरात कापूर पेटवा आणि त्या कापुरामध्ये ते तमालपत्र जाळा. जळताना मनात शांतपणे प्रार्थना करा. असे मानले जाते की जळणाऱ्या तमालपत्राचा धूर आपल्या इच्छेला विश्वापर्यंत पोहोचवतो आणि जर ती इच्छा मनापासून केली असेल तर तिची पूर्तता होण्याचे मार्ग हळूहळू तयार होतात. आता पुढचा उपाय हा आहे दालचिनीचा, जो धन आकर्षण करण्याचा उपाय आहे. अनेक ज्योतिष तज्ज्ञ खूप प्रभावी मानतात हा उपाय, कारण दालचिनीला धन आकर्षित करणारी ऊर्जा असते असे सांगितले जाते. हा उपाय कसा करायचा तर मंगळवार किंवा शुक्रवार सकाळी दालचिनीचा एक छोटासा तुकडा घ्या. तो आपल्या घराच्या मुख्य दरवाजाजवळ ठेवा. असे मानले जाते की घराच्या मुख्य दरवाजा हा धन आणि ऊर्जा येण्याचा मार्ग असतो. जेव्हा त्या ठिकाणी दालचिनी ठेवली जाते तेव्हा ती सकारात्मक ऊर्जा आकर्षित करते. अनेक लोक हा उपाय त्यांच्या दुकानात किंवा ऑफिसमध्ये सुद्धा करतात. आता मित्रांनो, पुढचा उपाय हा आहे विशेषतः घरातील स्त्रियांसाठी. भारतीय परंपरेनुसार घरातील स्त्रीला लक्ष्मीचे रूप मानले जाते. म्हणून जर घरातील स्त्री काही छोटे छोटे उपाय मनापासून करते तर त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर हा होत असतो. म्हणून हा उपाय खूप सोपा आहे. तर शुक्रवारी सकाळी घर स्वच्छ करा. यानंतर देवघरात एक छोटासा कापूर पेटवा. त्यावर 2 लवंग ठेवा आणि माता लक्ष्मीची प्रार्थना करा. प्रार्थना करताना मनात असे म्हणा, हे माता लक्ष्मी, आमच्या घरातील नकारात्मकता दूर करा आणि आमच्या घरात सुख, समृद्धी आणि धनाचा प्रवाह वाढवा. असे मानले जाते की हा उपाय 7 शुक्रवारी केला तर घरातील आर्थिक परिस्थिती सुधारू लागते. आता पुढचा उपाय हा आहे की लवंग आणि तांदळाचा. हा उपाय खूप प्राचीन मानला जातो. हा उपाय कसा करायचा आहे तर एका छोट्या वाटीत थोडे तांदूळ घ्या. त्यावर 2 लवंगा ठेवा आणि ती वाटी देवघरात ठेवा. तांदूळ अन्नाचे प्रतीक आहेत आणि अन्न म्हणजे लक्ष्मी. म्हणून असे मानले जाते की तांदूळ आणि लवंग एकत्र ठेवले तर घरात समृद्धीची ऊर्जा वाढते. आता इथे एक छोटी गोष्ट लक्षात ठेवा. जेव्हा तुम्ही हे उपाय करता तेव्हा तुमचे मन सकारात्मक असणे खूप महत्त्वाचे आहे. कारण आपल्या विचारांची ऊर्जा देखील वातावरणावर परिणाम करते. जर मनात राग, मत्सर किंवा नकारात्मक विचार असतील तर त्याचा परिणाम उपायावरही होऊ शकतो. म्हणून मित्रांनो, उपाय करताना मन शांत ठेवा आणि देवावर विश्वास ठेवा. आता पुढे मी तुम्हाला अजून एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे. हा उपाय अनेक लोकांनी करून पाहिला आहे आणि त्यांच्या अनुभवांनुसार हा उपाय केल्यानंतर घरातील आर्थिक अडचणी हळूहळू कमी होऊ लागल्या आहेत. हा उपाय आहे कापूर आणि गूळ यांचा. शनिवारी संध्याकाळी एक छोटासा कापूर पेटवा. त्यावर थोडासा गूळ ठेवा आणि तो धूर घरात फिरवा. असे मानले जाते की त्यामुळे शनी ग्रहाचा नकारात्मक प्रभाव कमी होतो आणि घरातील अडथळे दूर होऊ लागतात. मित्रांनो, आता पुढे मी तुम्हाला अजून एक असा उपाय सांगणार आहे जो फारच कमी लोकांना माहिती आहे आणि हा उपाय केल्याने घरातील पैशाचा प्रवाह वाढू शकतो असे सांगितले जाते. पण हा उपाय करण्याआधी एक छोटी गोष्ट लक्षात ठेवा. घर स्वच्छ असणे खूप आवश्यक आहे. कारण जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मीचा वास असतो असे आपल्या शास्त्रांमध्ये सांगितले आहे. म्हणून घरातील स्त्रीने विशेष लक्ष द्यावे. स्वच्छता, देवाची पूजा आणि सकारात्मक विचार या 3 गोष्टी घरात असतील तर लक्ष्मीचा वास घरात कायमच राहतो. हा उपाय कसा करायचा तर एक स्वच्छ तमालपत्र घ्या. त्यावर हळदीने किंवा लाल पेनने एक छोटा स्वास्तिक चिन्ह काढा. स्वास्तिक हे हिंदू धर्मात अत्यंत शुभ चिन्ह मानले जाते. असे मानले जाते की स्वास्तिक चिन्हामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते
आता ते तमालपत्र देवघरात ठेवा आणि रोज देवाची पूजा करताना त्यावर थोडासा कापुराचा धूर दाखवा. असे मानले जाते की काही दिवसांमध्येच घरातील वातावरण बदलू लागते आणि आर्थिक प्रगतीचे मार्ग हळूहळू तयार होऊ लागतात. आता पुढचा उपाय हा आहे की लवंग आणि मीठ यांचा. हा उपाय विशेषतः घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी केला जातो. प्राचीन काळापासून मिठाला शुद्धीकरणाची वस्तू मानले जाते. असे मानले जाते की मीठ वातावरणातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेते. हा उपाय कसा करायचा तर एका छोट्या वाटीत थोडे मीठ घ्या, त्यावर 2 लवंगा ठेवा आणि ती वाटी घराच्या कोपऱ्यात ठेवा. विशेषतः त्या ठिकाणी जिथे तुम्हाला जड किंवा नकारात्मक वातावरण वाटते. ती वाटी 3 दिवसांनी बदलावी. असे मानले जाते की त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा हळूहळू कमी होऊ लागते. आता पुढचा उपाय हा आहे की कापूरचा. भारतीय परंपरेमध्ये अत्यंत पवित्र मानला जातो कापूर. जेव्हा कापूर जळतो तेव्हा तो पूर्णपणे जळून जातो आणि मागे काहीही अवशेष राहत नाही. म्हणून कापूरला शुद्धतेचे प्रतीक मानले जाते. हा उपाय कसा करायचा? दररोज संध्याकाळी देवघरात एक छोटासा कापूर पेटवा आणि त्या कापुराचा धूर संपूर्ण घरात फिरवा, विशेषतः मुख्य दरवाजाजवळ. असे मानले जाते की त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि वाईट नजर दूर होते. आता पुढचा उपाय विशेषतः घरातील स्त्रियांसाठी आहे. भारतीय संस्कृतीनुसार घरातील स्त्री ही लक्ष्मीचे रूप मानली जाते. म्हणून जर घरातील स्त्री काही खास गोष्टींची काळजी घेत असेल तर घरात लक्ष्मीचा वास कायम राहतो असे सांगितले जाते. शुक्रवारी सकाळी घर स्वच्छ करा. यानंतर देवघरात माता लक्ष्मीसमोर एक छोटासा दिवा लावा. त्या दिव्याजवळ 2 लवंगा ठेवा आणि माता लक्ष्मीची प्रार्थना करा. असे मानले जाते की हा उपाय 7 शुक्रवार केल्यास घरातील आर्थिक परिस्थितीत सुधारणा होऊ लागते. आता पुढे मी तुम्हाला अजून एक उपाय सांगणार आहे जो रात्री केला जातो आणि अनेक लोकांच्या अनुभवांनुसार हा उपाय केल्यानंतर घरात बरकत वाढू लागते. हा उपाय आहे कापूर आणि तमालपत्राचा. रात्री झोपण्यापूर्वी एक छोटासा कापूर पेटवा, त्यावर एक तमालपत्र ठेवा आणि त्या धुराला घरात फिरवा. असे मानले जाते की त्यामुळे दिवसातील दिवसभराची जी काही घरामध्ये नकारात्मकता साचलेली असते, नकारात्मक ऊर्जा आलेली असते, ती ऊर्जा दूर होते आणि घरात शांत वातावरण तयार होते. मित्रांनो, इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. हे उपाय करताना मनात श्रद्धा असणे खूप आवश्यक आहे. कारण श्रद्धा आणि सकारात्मक विचार हे देखील एक प्रकारची ऊर्जा असते. जेव्हा मन सकारात्मक असते तेव्हा जीवनात सकारात्मक गोष्टी आकर्षित होतात असे सांगितले जाते. म्हणून हे उपाय करताना नेहमी मन शांत ठेवा आणि देवावर विश्वास ठेवा. मित्रांनो, ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि हे उपाय इतरांसोबत नक्की शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही जर का नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.